मृदुलाच किचनमध्ये तुम्हा सर्व खवयांचं मी स्वागत करते। टिफिन सिरीजमध्ये आज आपण करतो आहोत मसाला आलू परोठा व यासाठी आपण रात्रीच बटाटे उकडून घेतले, फ्रीजमध्ये गार करून घेतले आणि सकाळी त्याची सालं म्हणजे स्किन काढून ग्रेट करून म्हणजेच किसून घेतला आहे। त्यामुळे स्टफिंगमध्ये गुठळ्या राहत नाही व आपला परोठा फाटत नाही। उकडलेला बटाटा नेहमीच गार झाल्यावर बारीक करावा म्हणजे स्टफिंग पाणी सोडत नाही। तर चला सर्वप्रथम आपण आपल्या आलू परोठ्यासाठी डो लावून घेऊयात। आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे परातीमध्ये 2 कप, मेजरिंग कपने 2 कप गव्हाचं पीठ म्हणजे कणिक, होल व्हीट आटा म्हणतो ना ते। यामध्ये आपण अजिबात मैदा वगैरे घालणार नाही हां। त्यामध्ये आपण घालतो आहोत 2 टेबलस्पून चणा डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ। चवीनुसार आपल्याला यात मीठ घालायचं आहे, मी हाफ टीस्पून घालते। थोडीशी कसुरी मेथी आपण या डो मध्ये देखील घालणार आहोत म्हणजे आलू परोठ्याच्या आवरणामध्ये हां, छान स्वाद येतो बरं का। तुमच्या घरी असेल तर आवर्जून घाला। आणि त्यानंतर आपण 2 टेबलस्पून आपलं नॉर्मल तेलाचं मोहन घालतोय। नॉर्मल तेल म्हणजे काय तर रूम टेम्परेचरचं, त्याला काही आपण गरम करून नाही घातलं बरं का। आणि आता हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात म्हणजे हे मोहन या पिठाला व्यवस्थित चोळून घेऊयात। डाळीच्या पिठाऐवजी तुमच्या घरी जर तांदळाचं पीठ असेल तर तुम्ही प्रत्येक कपाला म्हणजे 1 कप कणकेला 1 टेबलस्पून तांदळाचं पीठ देखील घालू शकता। त्यामुळं आपले हे परोठे ना असे छान खस्ता होतात। बस आपण व्यवस्थित मोहन चोळून घेतलेलं आहे। आता आपण गरजेनुसार पाणी घालून सॉफ्ट असा डो लावून घेणार आहोत। आपण नेहमी पोळीला कसा डो लावतो म्हणजे पीठ भिजवतो ना, अगदी तसाच। एका वेळेस थोडं पाणी घालायचं आणि पीठ भिजवायचं। हे बघा आपण सॉफ्ट डो लावून घेतला म्हणजे पीठ भिजवून घेतलेलं आहे। वरती असा तेलाचा हात फिरूयात आणि यावरती आपण आता हा दमट कपडा झाकून ठेवूयात आणि 15 मिनिटाची रेस्ट देऊयात। तोपर्यंत ही आपली कणिक म्हणजे हे पीठ छान मुरेल। आता आपण परोठ्याचं स्टफिंग करूयात। हे बघा 3 मोठ्या आकाराचे बटाटे आपण उकडून गार केले आणि सकाळी छान स्किन काढून त्याची आपण ग्रेट करून घेतले। परोठ्यामध्ये जर गुठळी राहिली तर परोठा फाटतो म्हणून आपण ग्रेट करून घेतलेला आहे। यामध्ये आपण एक ठेचा घालतोय। हे बघा हा ठेचा आपण कसा केला तर 6-7 हिरव्या मिरच्या आणि 6-7 लसणाच्या पाकळ्या मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेतलेला आहे, तो घालूया। तुम्ही हवं तर थोडंसं मिरच्याचं प्रमाण कमी केलं तरीही चालेल। त्यानंतर आपण घालतो आहोत 1 टीस्पून धणा पावडर, हाफ टीस्पून आपण जिरा पावडर घालतो आहोत। भाजलेल्या जिऱ्यांची ही पावडर आहे। 1 टीस्पून आपण चाट मसाला घालतो आहोत चटकदार चव यावी म्हणून। त्यानंतर आपण 1 चमचाभर कसुरी मेथी घालतोय। 1 चमचाभर आपण आधी घातलेली आहे डो मध्ये बरोबर ना, आणि 1 चमचाभर स्टफिंग मध्ये। आणि आता कोथिंबीर घालतोय, छान भरपूर कोथिंबीर घालायची बरं का, छान लागते या परोठ्यांमध्ये। आणि या परोठ्यांच्या सारणाला म्हणजे या स्टफिंगला छान कलर यावा म्हणून आपण हे काश्मीरी मिरच्यांचं तिखट घालतोय म्हणजे मिरची पावडर घालतो। तुम्ही हे स्किप केलं तरीही चालेल। आणि सगळ्यात शेवटी आपण घालतो आहोत चवीनुसार मीठ। चाट मसाल्यामध्ये देखील मीठ असतं हे लक्षात घेऊन तुम्ही मीठ घाला। आणि आता हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित एकत्र करून घेऊयात। आपण स्टफिंग एकत्र करूयात छानपैकी आणि त्यानंतर असे छोटे छोटे बॉल करून घेऊयात म्हणजे जेव्हा आपण परोठा लाटताना स्टफिंग करू तर आपले हात असे फार बरबटणार नाही। नसतं काय होतं प्रत्येक वेळी सारणाचा बॉल करून घ्यायचा आणि मग स्टफ करायचा म्हणलं की आपले हात फार खराब होतात आणि मग तेच हात पिठाला पण लागतात, हो की नाही। म्हणून आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि त्याचे छोटे छोटे बॉल्स बनवून घेऊयात। हे बघा अशा पद्धतीने आपण स्टफिंगचे असे बॉल केले आणि थोडेसे चपटे केले म्हणजे स्टफ करायला सोयीचं होईल।
15 मिनिटामध्ये आपला हा डो म्हणजे हे भिजवलेलं पीठ छान मुरलं आहे. हां, मी थोडासा तेलाचा हात लावून परत एकदा व्यवस्थित मळून घेते आणि आपल्या रेग्युलर पोळीला पण केवढा पिढा काढतो तेवढाले पिढे आपण असे काढून घेऊयात. हे बघा अशा पद्धतीने आपण छान पेढे काढून घेऊयात आधी आणि त्याचे व्यवस्थित गोल अशा लाट्या करून घेऊयात. व्यवस्थित लाटी करून घ्यायची बरं का. ही अशी आपण असे सर्व पेढे काढून लाटायसाठी सोयीचा व्हावं म्हणून असे छान लाट्या बनवून घेऊयात. एक लाटी आपण लाटायला घेऊयात आणि बाकीच्या मात्र व्यवस्थित झाकून ठेवूयात. बघा असा नॅपकिन ठेवायचा आणि त्यावर पोळपाट ठेवायचा म्हणजे आपल्याला लाटताना हे पोळपाट हालत नाही. त्याचबरोबर आपण हे असं कोरडं पीठ घेतलेलं आहे. तर घेतलेली लाटी आपण या पिठामध्ये छान अशी बुडवून घेऊयात, घोळवून घेऊयात. हां, आणि आता पोळी लाटूयात. पुरी एवढीच लाटायची आपल्याला बरं का. बस यावरती आपण तेलाचा ब्रश फिरूयात. तुम्ही तेल तूप काहीही लावलं तरी हरकत नाही. त्यावर थोडंसे कोरडं पीठ म्हणजे हे गव्हाचं पीठच मी घेतलेलं आहे लावायला. काही जण मैदा घेतात लावायला पण आपण कणकेचाच वापर करतो म्हणजे गव्हाच्या पिठाचा. आपण जे हे तेल आणि पीठ लावून घेतलं ना यामुळे आपला परोठा फुगायला मदत होईल. मधोमध आपण स्टफिंगचं जे बॉल्स बनवून घेतले ना ते घेऊ हलकंच दाबून घेऊयात. तुमच्या लक्षात आलं असेल आपण केलेली लाटी आणि स्टफिंग यांचा आकार सेम होता. आणि आता सर्व बाजूने आपण हे असं पीठ आपण ज्या पुरीच्या ज्या कडा आहेत ना तशा एकत्र करूयात. आपण मोदक वगैरे करतो ना त्यावेळेस करतो त्या पद्धतीने. हे बघा सर्व त्याच्या कडा अशा गोळा करून घेतल्या. आता हा जो एक्सेस पीठ आहे ते आपण काढून घेऊयात आणि हे टोक असं इथे दाबून घेऊयात आणि परत कोरड्या पिठामध्ये व्यवस्थित लपेटून घेऊयात. असं थोडंसं झटकून घ्यायचं म्हणजे जास्तीचं पीठ खाली पडतं. आणि आता आपल्याला ही पोळी म्हणजे आलू परोठा लाटायला घ्यायचा. लाटणं फिरवण्याच्या आधी थोडंसं आपण असं हाताने दाबून घ्यायचं म्हणजे सारण काय होतं या परोठ्यामध्ये व्यवस्थित पसरतं काठापर्यंत अगदी. बरं आपण एकीकडे हा परोठा लाटायला घेतो तर दुसरीकडे मी गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे. हां, आणि आता आपण हलक्या हाताने हा परोठा लाटणार आहोत. अशा पद्धतीने फार दाब द्यायचा नाही. कडेला जरा आपण असं पातळ करतो मध्ये लाटणं फिरवताना इथं थोडंसं जाड राहील. इथे जास्त दाब देणार नाही आपण. कडेला थोडं पातळ करायचं आणि मध्ये थोडंसं जाड, खूप जाड नाही थोडंसं जाड. गरज वाटेल तेव्हा थोडंसं पीठ लावायचं. हे बघा मी अगदी हलक्या हाताने हे लाटणं फिरवते. फार पातळ नाही आणि फार जाड नाही असा आपण हा परोठा लाटून घेतलेला आहे. बघा तुम्हाला जाडी दाखवते. आपल्या रेग्युलर पोळी इतपतच ठेवलं आहे आपण. परोठा म्हणून फार जाड नाही केलं. आणि आपलं जे स्टफिंग आहे ते बघा अगदी काठापर्यंत पसरलं आहे. दिसतंय का तुम्हाला? हे बघा अगदी काठापर्यंत आपलं परोठ्याचं स्टफिंग पसरलं आहे. चला आता चेक करूया तवा तापला का. हे बघा तवा छान गरम झालेला आहे. गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवणार आहोत. मी थोडासा ऑइल ब्रश तव्यावरती फिरून घेतला आहे परोठा घालण्याच्या आधी. तुम्ही तेल बटर किंवा घी काहीही वापरू शकता. आणि त्यावरती आपण हा परोठा शेकायला घालूयात. चेक करूयात. आपण उलटवून घेऊयात. थोडासा शेकून झाला की आपण तो उलटवून घालायचा. आणि उलटवल्यावरती लगेचच आपण वरून परत
ऑइल ब्रश करतोय। बघा हलके हलके आपला परोठा बघा फुगायला लागला आहे, याचा अर्थ तो खालून शेकला जातोय छान। आपण एकदा परत उलटवून घेऊयात आणि इकडून देखील आपल्याला ऑइल ब्रश करायचं आहे। परत एकदा उलटवून घालूयात। बघा इकडच्या बाजून छान फुगलाय, इथे दिसत असेल तुम्हाला मस्त फुगलाय आणि कलर देखील बघा कसला सुरेख आलेला आहे। आपण ना कालथ्याने असं थोडं हलके हलके दाबून भाजणार आहोत, म्हणजे काय होईल तो असं मस्त खस्ता होईल सुरेख। खालूनही आपल्याला असाच गुलाबी रंगावर भाजायचा आहे। हे बघा तुम्हाला लगेच जाणवेल की तो किती खस्ता झालाय, त्याचा जो कलर आलाय ना त्यावरून। ही बाजू देखील आपण थोडीशी दाबून शेकून घेऊ, हलके हलके दाब द्यायचा हां, खूप नाही। दोन्हीकडून आपण मस्त भाजलाय, हे बघा तुम्हाला दाखवते जवळून सुरेख। आपण काढून घेऊया आणि दुसरा परोठा शेकायला घालू आणि अशाच प्रकारे आपण सर्व आलू परोठे, मसाला आलू परोठे करून घेऊयात। गरमागरम आलू परोठा आपण ब्रेकफास्टसाठी सर्व करून घेतोय। ब्रेकफास्टसाठी घेतोय म्हणून आपण मस्त गरमागरम खातोय, पण टिफिनमध्ये द्यायच्या आधी आपण त्याला छान गार करून देणार आहोत, टिफिन पॅक करणार आहोत। ठीक आहे, आता घरी खातोय तेव्हा ताजं दही, ताजं लोणचं आणि बटर। गरमागरम मसाला आलू परोठा रेडी आहे। हा परोठा नाश्त्याला गरमागरम खा, परंतु टिफिनमध्ये देताना व्यवस्थित गार करून मगच पॅक करा। करायला सोपा, चवीला अप्रतिम हा मसाला आलू परोठा खवय्यांनो नक्की ट्राय करा व आपल्या रेसिपींचे फोटो मृदुलाज किचन या इन्स्टा अकाउंटला टॅग करा। चला लवकरच भेटू अशीच छानशी टिफिन रेसिपी घेऊन, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।